नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी राज्यामध्ये जोरदारपणे सुरू झालेली आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे तब्बल 13 इच्छुकांनी या ठिकाणी आपली उमेदवारीची मागणी केलेली आहे. यानंतर आता उमेदवारी मागणीची मुदत संपून गेलेली आहे आणि आता इच्छुकांच्या मुलाखतीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. या इच्छुकांमधीलच एक प्रमुख दावेदार, प्रबळ दावेदार असलेले फलटण येथील जे गेल्या अनेक वर्षांपासून पवार साहेब यांचे निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते राहिलेले घनश्याम अण्णा सरगर यांच्या कुटुंबियांसमवेत आपण आहोत. या ठिकाणी घनश्याम अण्णा सरगर आहेत, त्याचबरोबर त्यांची दोन्ही मुलं जे उच्च शिक्षित आहेत, एक इंजिनियर आहेत, त्याचबरोबर दुसरे व्यावसायिक आहेत, त्यांचंही उच्च शिक्षण झालं आहे. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आशिष जी, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. या ठिकाणी खर तर विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपण उमेदवारीची मागणी केलेली आहे. या ठिकाणी काय नेमकं विजन काय आपल्याकडे, नेमकं आपल्या सुरुवातीला तुमची ओळख करून द्या या ठिकाणी. नमस्कार, मी आशिष घनश्याम सरगर, श्री घनश्याम अण्णा राजाराम सरगर यांचा मोठा मुलगा. या ठिकाणी माझा कनिष्ठ बंधू अमित आबा घनश्याम सरगर उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी माझे वडील व इच्छुक उमेदवार श्री घनश्याम अण्णा राजाराम सरगर उपस्थित आहेत. माझे शिक्षण डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व MA लोक प्रशासन मध्ये झाले आहे. गेली 50 वर्ष झाले आम्ही फलटण मध्ये पारंपरिक हॉटेल व्यवसाय व शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे. 350 वर्षापूर्वी रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन रयतेचे स्वराज्य निर्माण केले. या निर्धारानेच गेली 6 दशके भारतीय राजकारणाच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असणारे व पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे, तसेच 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षण मंत्री, तसेच केंद्रीय कृषी मंत्री व पद्मविभूषण माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माझ्या वडिलांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जाती जो की SC प्रवर्गासाठी राखीव आहे यामधून उमेदवारीची मागणी केली आहे. 1967 सालापासून माझे वडील माननीय पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे. जर त्यांनी माझ्या वडिलांना त्या निष्ठेचे फळ म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये संधी दिली तर माझ्या असणाऱ्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 131 गावे जे की फलटण तालुक्यात येतात व 26 गावे जे की उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये येतात, अशा सर्वांगीण फलटण शहरासह सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन किंवा विजन काय असेल ते सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही तिघेजण नमस्ते फलटणच्या माध्यमातून आपणा सर्वांशी संवाद साधत आहे. खर तर भैया, तुम्ही उच्च शिक्षित आहात. काय नेमकं आपल्या मतदारसंघासाठी तुमच्याकडं शैक्षणिक धोरण काय आहे, दृष्टिकोन काय आहे नेमका? म्हणजे आपल्या जे काही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पशिक्षित जी काही मुले आहेत, ज्यांनी की 10वी पास, त्यांना काही कुठे MIDC वगैरे नोकरी मिळत नाही, तर त्यांच्यासाठी एक ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर किंवा MCVC जेणेकरून तुमच्या किमान कौशल्याच्या माध्यमातून एक व्यावसायिक प्रशिक्षण, म्हणजे त्यामध्ये ऑटोमोबाईल आलं, तुमचं मोटर वायडिंग आलं, इलेक्ट्रिकल आलं, या ट्रेडच्या माध्यमातून त्यांना 2 वर्ष शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. व त्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे ज्या विद्यार्थ्यांनी हा 2 वर्ष कोर्स पूर्ण केलेला आहे त्यांना एक स्वतंत्र स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी एक भांडवल उपलब्ध करून दिलं जातं. त्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न करणार. याबरोबरच इतर काय अजून दृष्टिकोन? तसंच अजून उच्च शिक्षित जी काय आपल्या मतदारसंघामध्ये मुले आहेत त्यांच्यासाठी नवनवीन उद्योग, कारखाने, औद्योगिक वसाहती, त्या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असेल किंवा मोठी कुठली कंपनी असेल, त्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणाप्रमाणे, त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांना कायमस्वरूपी नोकरी कशी देता येईल व भूमिपुत्रांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी कशी संधी देता येईल यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहील.
याचबरोबर ग्रामीण भागामधून अंगणवाडी सारखी शाळा, छोट्या शाळा असतात, त्यांच्यासाठी काय आपल्याकडे आहे? अंगणवाडी ज्या की आता आपल्या मतदारसंघामध्ये जेवढ्या काय अंगणवाडी येतात तिथं काही त्रुटी आहेत, तर त्या माध्यमातून सुसज्ज अशी अंगणवाडीमध्ये सर्व आधुनिक पद्धतीची सोय, जेणेकरून तिथं कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्न करेल. आपल्याकडे अनेक मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात, त्यांच्यासाठी काय विजन आहे आपलं? स्पर्धा परीक्षा फलटण सारख्या ठिकाणी एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जसे की MPSC UPSC करण्यासाठी आपली फलटण तालुक्यातील किंवा आपल्या मतदारसंघातील मुले मुली पुण्याच्या ठिकाणी जातात. तर पुण्याच्या आजच्या महागाईच्या काळामध्ये पुण्यामध्ये मेसचं जेवण किंवा कॉट बेसिसवर राहणे किंवा लायब्ररी लावणे हे खूप महागाईचं झालेलं आहे, व त्या माध्यमातून मी पण गेलेलो आहे स्वतः. तर मला त्या माध्यमातून असं सांगायचंय की फलटण सारख्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचं मोफत MPSC UPSC मार्गदर्शन परीक्षा केंद्र, जेणेकरून त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचा वापर करून उच्च शिक्षित तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक शिक्षकांची त्या ठिकाणी निवड करून योग्य असं शिक्षण, जेणेकरून माझ्या तालुक्यातील गरजू होतकरी प्रामाणिक हुशार विद्यार्थी IAS IPS कसे होतील, किंवा राज्यसेवेमध्ये डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, प्रांत असेल, तहसीलदार असेल, CO असेल, पंचायत समिती BDO असेल, कसे प्राप्त करता येईल यावर मी प्राधान्य देईल. विद्यार्थ्यांसाठी काय संकल्पना, काय स्पोर्ट्स अकॅडमी, क्रीडांगण असेल किंवा संस्कृती भवन असेल, असं काय? फलटण सारख्या ठिकाणीच आज आपल्याला काळाची गरज आहे, जेणेकरून की फलटणमध्ये आपल्याला त्याची कमतरता भासते. फलटण सारख्या ठिकाणी एक स्पोर्ट अकॅडमी म्हणजे क्रीडांगण, जेणेकरून सर्व खेळांचे प्रशिक्षण दिलं जाईल. आधुनिक पद्धतीचे सांस्कृतिक भवन, जेणेकरून आपल्या मतदारसंघातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कला व गुणांना वाव मिळेल, व त्या माध्यमातून त्यांना स्पोर्ट अकॅडमीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक व कला किंवा सांस्कृतिक भवन जे काय आपण उभा करणार त्यासाठी कला अवगत असणाऱ्या शिक्षकांना, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांना नेमून त्या ठिकाणी कसे माझ्या तालुक्यातील किंवा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना कला व गुणांना वाव मिळेल, जेणेकरून ते जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय दर्जावर चमकून आपल्या फलटण किंवा आपल्या मतदारसंघाचं नाव रोशन करेल. ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी फलटणकडे येत असतात, त्यांच्या मात्र लय अडचणी निर्माण होतात, त्यांना इष्टे बसेस मिळत नाहीत. ग्रामीण भागातनं जे काही शिक्षणासाठी फलटण शहराकडे आपल्याकडे येतात, तर त्यांच्यासाठी बस सेवा नियमित 100% करेल की आपल्या ग्रामीण भागामध्ये ZP माध्यमात जिल्हा परिषद शाळा असो किंवा नगर परिषद शाळा असो, या माध्यमातून आधुनिक पद्धतीचा वापर करून उच्च शिक्षित तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक नेमून दिल्ली पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपल्या मतदारसंघातील प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षणासाठी फलटण तालुका सोडून बाहेरगावी दुसऱ्या तालुक्यात जाण्याची वेळ आहे, आता परिस्थिती तशी आहे, तर जाण्याची गरज नाही. आपणच आपल्या सरकारच्या शाळेमध्ये त्यांना उच्च शिक्षण देऊ, काय गरज आहे आता एवढ्या महागाईच्या काळामध्ये त्यांनी बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचे? त्यासाठी मी कटिबद्ध राहील. खरं तर आपला फलटण कोरेगाव मतदारसंघ हा कृषी प्रधान आहे. भैया, आपल्याकडे कृषीसाठी म्हणजे शेतीसाठी काय नेमकं संभाव्य काय योजना आहेत आपल्याकडे? शेतीसाठी प्रामुख्याने शेतकऱ्याच्या बांधापासनं ते आपल्या फलटण शहराच्या बाजारपेठेपर्यंत उत्तम दर्जाचे, टिकाऊ व उच्च रॉ मटेरियल वापरलेले रस्ते बनवून त्यांना त्यांचा तयार माल कमीत कमी वेळेत जलद गतीने कसा बाजारपेठेमध्ये शेतकरी टू ग्राहक यापर्यंत त्यांना पोहोचवता येईल व त्यांच्या मालाला जास्तीत जास्त दर कसा देता येईल, यासाठी मिनिमम सपोर्ट प्राइस MSP, जे की क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या योजनेतून, विविध योजनेतून लागलेले आहेत. आपल्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. शेतीशी काही निगडीत जे उद्योग आहेत त्या संदर्भाने काय आपल्याकडे संकल्पना आहेत? शेतीशी निगडीत जे की कुक्कुटपालन आहे, शेळी मेंढी पालन आहे, तुमचं दुग्ध व्यवसाय आहे, त्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाकडून जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त अनुदान देता येईल व त्यांचा फायदा किंवा कसा करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. भैया, महिला सशक्तीकरणासाठी आपल्याकडे काय संकल्पना आहेत? लघु व कुटीर उद्योग जे आहेत त्या माध्यमातून कुक्कुटपालन असेल, शेळी मेंढी पालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल,
या माध्यमातनं व गृह उद्योगाच्या माध्यमातनं महिलांचं सशक्तीकरण होणं खूप गरजेचं आहे, त्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच आपल्या शेतकरी बांधवांना जे काय आता सरकार 8 तास लाईट देत आहे 3 फेज कनेक्शन, त्या जागी 16 तास लाईट देऊन त्यांच्यासाठी शेतीसाठी जे काही विजेची उपकरणे लागतात त्या वीज बिलामध्ये कसं त्यांना सूट देता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. भूमिहीन कुटुंब असतील किंवा मोलमजुरी करणारे कुटुंब असतील त्यांच्यासाठी काय संकल्पना आहे? जे काय आपल्या मतदारसंघातील भूमिहीन कुटुंब किंवा गोरगरीब मोलमजुरी करणारे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी घरकुलाच्या नियोजनासाठी 100% प्रयत्न करणार. त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या काही दुर्बल घटक असतात त्यांच्यासाठी काय संकल्पना आहेत? आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी आपल्याकडे समाज कल्याणच्या माध्यमातून विविध योजना आहेत, ते प्रयत्नशील राहील. सरकार मान्य धान्य स्वस्त धान्य दुकान जे आहेत त्या माध्यमातून आपल्या 157 गावांमध्ये ज्या ठिकाणी त्या दुकानची सोय नसेल तिथं सोय करून व उच्च दर्जाचे व जास्तीचा साठा त्या ठिकाणी ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. आपल्याकडे आरोग्याविषयी काय संकल्पना आहेत नेमक्या? आरोग्याविषयी जे काही फलटणमध्ये नळ पाणी योजनेच्या माध्यमातून जे काही जलशुद्धीकरण केंद्र आहे आपल्या सोमवारपेठेमध्ये ते व्यवस्थित कार्यरत होत आहे का, त्या ठिकाणी पाण्याचं फिल्टरिंग व्यवस्थित होत आहे का, कुठं गळती लागली आहे का, तसेच आपल्या मतदारसंघातील आरोग्याविषयी प्रशासकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 100% प्रयत्न करेल. आपल्या मतदारसंघातील जे काही सुलभ शौचालय आहे ते त्याची कमतरता आत्ताच्या काळात खूप भासत आहे. तर लोकसंख्येच्या प्रमाणात व सार्वजनिक ठिकाणी आधुनिक पद्धतीचे सुलभ शौचालय जेणेकरून ते उच्च दर्जाचे टिकाऊ व आरोग्यदायी कसे करता येईल व गंधविरहित त्या ठिकाणी एक्झॉस्ट फॅनची व्यवस्था करून कसं त्या ठिकाणी रोजगार निर्मिती जेणेकरून नगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कर्मचारी नेमून त्या ठिकाणी आपल्या जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच पावसाळ्यामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्यावेळेस अंडरग्राऊंड जे काही आता गटर आहेत त्या गटरामधील पाणी ओव्हरफ्लो होऊन पावसाचं पाणी व गटरातील घाण पाणी एकत्रित होऊन खराब असा वास सुटतो. त्यामुळे व आपल्या त्यातील त्या घाण पाण्यातून जाणाऱ्या जनतेला एक संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही त्या सर्व ड्रेनेज सिस्टीमचा आधुनिक पद्धतीचा वापर करून पूर्ण गंधविरहित कशी करता येईल व पाऊस हो किंवा ना हो पण ड्रेनेजचं पाणी व पावसाचं पाणी मिक्स त्या ठिकाणी होणार नाही व पावसाच्या पाण्यासाठी एक स्वतंत्र अशी पाईपलाईन व्यवस्था जेणेकरून आपल्या फलटण शहरामध्ये किंवा आपल्या सर्व ग्रामीण भागामध्ये पाणी उताराच्या दिशेने जाऊन ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी त्या पाण्याची सेपरेट आउटलेट काढून ते पाणी सोडलं जाईल. त्यामुळे त्याच्यापासून होणारा जो संसर्गजन्य रोग आहे हा टाळण्यासाठी मी प्रयत्न करेन. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मी आपल्या मतदारसंघातील जनतेला जास्तीत जास्त कशा चांगल्या सुविधा देता येईल यासाठी प्रयत्नशील राहील. भाई, आपल्या मतदारसंघातील पर्यटन स्थळ असतील, तीर्थक्षेत्र असतील, याबद्दल काय संकल्पना आहेत आपल्याकडे? आपल्या फलटण शहरामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेले सर्वात पहिलं सांगायचं झालं तर बाणगंगा नदी आहे, त्यानंतर मनमोहन राजवाडा आहे, प्रभू श्रीरामचंद्र मंदिर आहे, दुसरं पौराणिक जबरेश्वर शिव मंदिर आहे, तसेच महाभाव पंतांची काशी म्हणून फलटण ओळखलं जातं. तसेच फलटणपासून एक 8 किलोमीटर अंतरावर सोमनतळी येथे स्वयंभू दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर आहे. तसेच फलटणपासून 4 किलोमीटर अंतरावर दुलदेव येथे श्री दुलदेव मंदिर जे की धनगर समाजाचे आराध्य दैवत आहे. तसेच राजाळ येथे अनुबाई मंदिर आहे पौराणिक. तसेच गिरवी येथे श्रीकृष्ण मंदिर आहे जे की 500 वर्षापूर्वीचे प्राचीन काळातील आहे. तसेच एक 12-14 किलोमीटर धुमाळवाडी येथे, धुमाळवाडीला फळांचं गाव, राज्यातील पहिलं फळांचं गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं आहे व त्या ठिकाणी 19 विविध फळांची फळबाग लागवड केली जाते. अशा पद्धतीने आपल्या एक मतदारसंघातील 157 गावांपैकी ज्या कोणत्या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ती माहिती घेऊन आपल्या महाराष्ट्र शासनाच्या
पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे मागणी करून कसा आपल्या मतदारसंघाला तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळेल व त्यातून रोजगार निर्मिती होईल यासाठी प्रयत्नशील राहील. आपल्या मतदारसंघातील संपूर्ण मग तो ग्रामीण भाग असो किंवा फलटण शहर असो, यामध्ये उच्च दर्जाचे टिकाऊ व चांगल्या रॉ मटेरियलचे रस्ते कसे तयार होईल प्राधान्य देईल. तसेच आपल्या मतदारसंघात असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये जे काय आता बिकट अवस्था झालेली आहे तेथे सुसज्ज व आधुनिक पद्धतीचा वापर करून गॅसदाहिनी अथवा वीजदाहिनीचा वापर करून त्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त शववाहिका ज्या लोकसंख्येच्या गरजेनुसार त्या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच माननीय पवार साहेबांनी जर माझ्या वडिलांना संधी दिली तर त्यांच्या विचाराचे किंवा आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही कार्यकर्ते असतील त्यांना बरोबर घेऊन चांगल्या विचारांचे स्वागत व वाईट विचारांना आळा घालून आपल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीने होईल यावर 100% प्रयत्न करेल असे आम्ही सर्वजण ग्वाही देतो. धन्यवाद.